मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये। तर गुड आफ्टरनून का बोलतोय, कारण की दुपारचे वाजलेले 2। आज ब्लॉग आपण सकाळी सुरू करत नाही आहोत, कारण की सकाळी काम होतं ते करून आता आलो, पुन्हा आंघोळ वगैरे केली आणि जेवायला बसलेलो आहे। तर पुन्हा दुपारी जायचं आपल्याला बोईसरला। आपलं जे गाडीचं काम आहे ते बघायचंय कितपत चालू आहे, म्हणजे अजून काय काय प्रोसिजर पुढे झालेली आहे, तर त्याच्यासाठी पण जायला लागेल आपल्याला बोईसरला। आणि आज सकाळी तर मॉर्निंग वॉकला गेलो नाही, म्हणजे संध्याकाळी तर जावंच लागेल। संध्याकाळी माझा समुद्रावर म्हणजे आपल्या नांदगाव बीचवर जाण्याचा प्लॅन आहे, कारण की संध्याकाळी तिकडे वॉकिंग करायला मजा येते, कारण की सनसेट बघायला मिळतो, एवढं फ्री मध्ये चांगलं दृश्य बघायला मिळते संध्याकाळी, म्हणून तिथे जायला संध्याकाळी मला आवडते। सकाळी जायला मला आवडत नाही, कारण की सनराईज काय तिकडून नीट दिसत नाही, तर म्हणून सनसेटला तर जायलाच पाहिजे असं आहे। तर आता बसलेलो आहे जेवायला। तर आजच्या जेवणामध्ये काय आहे तुम्हाला ते दाखवतो आधी। हे बघा आजचं आपलं जेवण, ह्या 2 पोळ्या, त्याच्यानंतर भात, एका बाजूला वरण, एका बाजूला दही, मला दही भात खूप आवडते म्हणून। त्याच्यानंतर कांद्याची भाजी थोडीशीच घेतलेली आहे, ही मेथीची भाजी, वालाची भाजी आणि वटाण्याची भाजी, आणि इकडे फुल प्लेट भरून सलाड। तर असं आजचं जेवण आहे। हे जेवल्यानंतर जाऊ आपण बोईसरला। आता संध्याकाळचे वाजलेले 4:30 आणि आता मी निघालोय बोईसरला जायला। तर त्याच्या आधी दाखवतो तुम्हाला, जे मी काल सांगितलेलं की माझ्या या हेल्मेटला मोटो ब्लॉगिंगचं सेटअप करतोय। हे बघा अशा प्रकारे या हेल्मेटला हे आपण काल चिटकवलेलं, ते तुम्ही बघितलं असेल मागच्या ब्लॉगमध्ये। आणि हा असा गोप्रो लावलेला इथे, त्याची बघा कशी सेटिंग असते सगळी। हे एक वेगळं कन्व्हर्टर असते, त्याच्यानंतर ही एक वायर, ही एक्स्ट्रा वायर होती म्हणून अशी ठेवलेली आहे, आणि त्याचा माईक हा बघा इथे प्लेस केलेला आहे। तर असा सगळा जुगाड करायला लागतो मोटो ब्लॉगिंगसाठी। तर आता चला जाऊया बोईसरला। तर तुम्ही आता फर्स्ट टाइम बघत असतील या आपल्या हेल्मेटवरून मोटो ब्लॉग, कारण की जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा या हेल्मेटवर मी मोटो ब्लॉगिंगचा माउंट सेटअप केलेला आहे। तर आता व्ह्यू पण मला माहीत नाही एक्झॅक्ट कसा येतोय, तो थोड्या वेळाने थांबून एकदा बघावं लागणार आहे। आणि ऑडिओ क्वालिटी वगैरे कशी येत असेल ते पण सांगा, म्हणजे अजून थोडंसं इम्प्रूव्हमेंट करायला। कारण की तुम्हाला जो मी मगाशी माईकचा रिसिव्हर दाखवला, इकडे हेल्मेटच्या आतमध्ये मी इथे चिटकवला आहे तो, तर त्याच्यावर मी डेड कॅट लावलेलं नाही आहे। आता डेड कॅट काय असते ते तुम्हाला सांगतो। डेड कॅट म्हणजे एक छोटंसं माईकवर कवर जसं असते, तर ते मांजरीच्या केसासारखं दिसते, म्हणून त्याला असं डेड कॅट बोलतात। तर ते काय करते की जी एक्सेस हवा असते ती कट करते, आणि तुमचा जो फक्त व्हॉइस आहे तो त्या माईकपर्यंत पोचवते। तर बघू आता थोड्या वेळाने तर मला समजेलच की क्वालिटी कशी येते ती। आणि तुम्ही बघतच असतील की मी आता दर 2 दिवसाला एक व्लॉग अपलोड करतोय। 2 नाही तर कधी कधी 3 होतात, म्हणजे एक दिवस कधीतरी वाढतो, पण अशी म्हणजे कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे। तर तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर खाली रेड कलरचं बटन असेल, सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर अजून जर इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल तर इकडे तुम्हाला दिसत असेल इंस्टाग्रामचा ID, तिथे पण जाऊन फॉलो करा। आणि जर तुम्ही माझा लास्ट व्लॉग पण बघितला नसेल तर इकडे टॉप राईट कॉर्नरला तुम्हाला लिंक येत असेल, तो पण जाऊन बघू शकतात। हे आलेलं आहे आपलं ओसवाल एम्पायर। इथून आता हा पहिला लेफ्ट मेकॅनिककडे जायला। बघू आता किती काम केलेलं आहे आपल्याला कळेल। बाईक खोललेली तर दिसते सगळी, ही बघा टोटल खोलून ठेवलेली आहे। ही बघा कशी खोलून ठेवलेली आहे आपली बाईक टोटल, एवढी तर कधीच ओपन केलेली नव्हती काम जेव्हा असायचं तेव्हा। तर यावेळेस काय ही जी सगळी ओरिजिनल वायरिंग आहे ना, ही तर फॉगलाईटची आहे, ही बघा ही सगळी जी अशी ओरिजिनल वायरिंग आहे ही। त्याच्यानंतर हे मध्ये सगळं जे आहे हे इकडे जे दिसतंय हे सगळं चेंज होणार आहे। आणि मेन म्हणजे ही 2 बटणं जी आहेत, हे एक आणि हे, तर हे आहे आपल्या फॉगलाईटचं बटन, ते मला इथे आणायचं आहे। आणि हे आहे ब्लिंकर, म्हणजे आपले हजार्ड लाईट, हे बटन इथे नाही आहे, कारण की फॉगलाईट इथूनच कंट्रोल करता आली पाहिजे अशी, तर ते इथे आहे, ते चुकीचं आहे, ते एक चेंज करायचं आहे। त्याच्यानंतर ही काच तुटलेली आहे ही वाली, ही पण चेंज होईल। एअर फिल्टर ह्याच्यात आहे ते चेंज होईल। त्याच्यानंतर हा गिअर लिव्हर हा चेंज होणार आहे। आता वाजलेले आहेत 5:45 आणि मी इथून निघतोय बोईसरवरून नांदगाव बीचला जायला, कारण की आपली आजच्या दिवसातली वॉकिंग बाकी आहे। तर 6 वाजेपर्यंत मी तिकडे पोहोचेल, मग 6 ते 7:15 पर्यंत अशी वॉकिंग करू, म्हणजे 5-6 किलोमीटर आपलं होऊन जाईल। तर चला, काल मी इकडून बोईसरवरून 6:15 की 6:30 असं काहीतरी या टायमात निघालेलो, तेव्हा सूर्य जो आहे तो थोडासा खाली आलेला, म्हणजे सनसेटची वेळ होत चाललेली। तर आता जरा जास्तच डोळ्यावर आहे, पण काल इतका भारी वाटत होता
मी एक रील पण बनवलेली, मस्त एकदम वाटत होता, पूर्ण ऑरेंज ऑरेंज झालेलं सगळं आणि सूर्य जो आहे तो असा एकदम खाली आलेला. आज जरा जास्तच वर आहे कारण की आता फक्त 5:45 झालेले आहेत. तर सनसेट तर आपल्याला बीचवर मिळेलच. तर आता पेट्रोल भरलेलं आहे. ॲक्च्युली मला वाटलं की मी शूट करत होतो पण त्याच्यानंतर गोप्रो झाला हँग. तर नंतर बघितलं तर फक्त 1 सेकंदाचीच व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेली. तर असं आहे गोप्रोमध्ये प्रॉब्लेम पण बरेच आहेत. हा बघा आपला टेंबी नाका. मी काय आता घरी जात नाही आहे कारण की जायचं आहे वॉकिंगला, म्हणून सरळ जाऊ आपण आता नांदगावला. हा जो आता नवीन रोड केला ह्याच्यावर माझी पल्सर चालवायला मजा येते. ही बिचारी एकदमच जीव काढते. किती भारी रोड आहे बघा. तरी फिनिशिंग एवढी नाही आहे. हे बघा या बाईकचा एक हा प्रॉब्लेम आहे, हात सोडले ना की हे बघा काय होते. कोणी ट्राय करू नका, हे विचित्र काम आहे. अजिबात ट्राय करू नका हे कधी. आता थोडीशी ऑफ रोडिंग. हे असा जो रोड असतो ज्याच्यावर रोड नाही आहे पण माती आहे, त्याच्यावर हळू चालवलं ना की जास्त जरा उलट प्रॉब्लेम येतो. म्हणजे खड्डे एक एक हळूहळू लागतात. पण एकदम फास्ट गेलं निघून तर काय फरक पडत नाही. आपले बाईकचे सस्पेन्शन असतात ते तेवढे कॅपेबल असतात तुमचे जे झटके आहेत ते सहन करण्याच्या. आता हा बघा हा कॉन्क्रीटचा रोड आला, ह्याच्यावर काय चालवायला मजा येत नाही. म्हणजे फिनिशिंग नाही आहे त्यामुळे बाईक कंटिन्यू हलत असते. बाईक चालवायला किंवा कार चालवायला मजा डांबरी रोडवरच असते. अरे हा बघा आलेला आहे नांदगाव बीच आपल्या राईट साईडला. आज भरती आहे, बघू चालायला मिळते की नाही. नाही तर पाणी ओहोटीला एकदम खूप मध्ये असते, पण आज भरती आहे तर बघू कसा सीन आहे. वॉकिंगला गेलेली आहे सुरुवात. 5 मिनिटं झालेली फक्त वॉकिंग सुरू करून. मागे होतोय मस्तपैकी सनसेट. आज थोडंसं म्हणजे 1च तास करायला मिळणार आहे कारण की मी ऑलरेडी 10 मिनिटं लेट झालेलो आहे. इथे येता येता 10 मिनिटं लागली पेट्रोल पंपावर. तो गोप्रो हँग झाला, मग तो खोलला, पुन्हा बॅटरी काढली, पुन्हा टाकली आणि मग मोटो ब्लॉगिंग पुन्हा सुरू केली. असं झालं. त्याच्यानंतर आज मूड तर नाही आहे पण काय करतोय कारण की उद्या आणि परवापासून 2 दिवस ब्रेक होणार आहे वॉकिंगमध्ये, म्हणून जरा आज करतो आणि त्याच्यानंतर उद्या 1 दिवस, मग परवापासून 2 दिवस ब्रेक होणार आहे आपला. वाजलेले आहेत 6:45 आणि 2.5 किलोमीटर चालून झालेला आहे. मागे होतोय सनसेट. तर आता 5 मिनिटातच सनसेट पूर्ण होईल आणि मी विचार करतोय अजून 2.5 किलोमीटर तरी चालू. वॉकिंग आपली झालेली आहे कंप्लीट. डिस्टन्स कव्हर केलेला आहे 4.78 किलोमीटर. हार्ट रेट आहे 124. कॅलरीज बर्न आहेत 542 आणि स्टेप्स चाललेलो आहेत 6652. वाजलेले आहेत 7:30 आणि पोचलेलो आहे घरी. फुल थकून गेलेलो आहे कारण की सकाळी कामाला गेलेलो, त्यानंतर आलो बोईसरला गेलो आणि आता 5 किलोमीटरची वॉकिंग. 5 किलोमीटर पूर्ण नाही झालं, 4.5 किलोमीटर झालं कारण की मग आलो जिथे बाईकच्या जवळ तिथे 4.5 किलोमीटर झालेलं म्हणून बंद केलं. तर आता घरी पोचलेलो आहे. आंघोळ नाही, हातपाय धुवून फ्रेश होऊ आणि मग चहा घेऊ. तर आता रात्रीचे वाजलेले 9:30 आणि मी आलोय घराच्या बाहेर म्हणजे दुकानामध्ये काहीतरी वस्तू घ्यायला. तर आता रात्रीचं जेवणार पण नाहीये कारण की दुपारी थोडंसं लेट झालेलं जेवायला, तर तेच जास्त झालं कारण की काकडी खाल्ल्यानंतर थोडंसं पोट वगैरे फुटते असं माझा तरी अंदाज आहे. मला होत असेल, बाकीच्यांना होते का माहिती नाही, पण मला तर तसा थोडासा त्रास होतो. मी कालपासून ऑब्झर्व केलं की काकडी खाल्ल्यानंतर थोडंसं ब्लोटिंग जसं वाटत होतं, तर म्हणून काय आता जेवणार नाही आहे मी. तर हा ब्लॉग पण आपण इथेच एंड करूया. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा, तरच तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, स्टे सेफ.